मृत्यू जीवनातील आणीबाणीची वेळ. पूर्वी वर्णिल्याप्रमाणे मृत्यू पंथावरील आपली भावना खूप महत्त्वाची आहे. परंतु आपण जर निष्काळजीपणे मृत्यू तर येणारच, त्यात काय नाविन्य आहे असा विचार केला तर आध्यात्मिक मार्गामध्ये कधीच आपली प्रगती होणार नाही. ज्याप्रमाणे हवा सुगंध पसरविते त्याचप्रमाणे आपली मृत्यूसमयीची भावना आपल्याला पुढील आयुष्यात घेऊन जाते. शुद्ध भक्ताची किंवा वैष्णवाची भावना विकसित केल्याने कोणाचेही तात्काळ वैकुंठामध्ये गमन होऊ शकते. परंतु एका भौतिकवादी फलाकांक्षी कर्मीची भावना अंगीकारल्याने त्याला याच जगात आपल्या भावनेप्रमाणे राहून दुःखांना सहन करावे लागते. समजा आपण एक व्यापारी आहोत. पूर्ण जीवनात आपण व्यापाराविना काहीच विचार केला नाही, अगदी मरेपर्यंत. तेव्हा साहजिकच आपली भावना व्यापाराची असणार. कलकत्त्यातील एका व्यापाऱ्याने मृत्यूच्या क्षणी आपल्या कारखान्याबद्दल विचारले. त्याचा पुढील जन्म नक्कीच उंदराच्या रूपात त्याच कारखान्यामध्ये झाला असावा हे शक्य आहे. मरणासन्न अवस्थेत ज्याचा विचार मनात येतो त्याच प्रकारचे पुढील शरीर बनते. भगवान श्रीकृष्ण खूप दयाळू आहेत. मृत्यूच्या वेळी जो विचार असेल त्याच प्रकारचे शरीर ते प्रदान करतात. तुमचा विचार जर उंदराप्रमाणे असेल तर तुम्ही उंदीर बना. तुम्ही वाघाप्रमाणे विचार करता, तुम्ही वाघ बना. तुम्ही माझ्या भक्ताप्रमाणे विचार करता, मग माझ्याकडे या. हरे कृष्ण महामंत्राच्या जपाने आपण आपले विचार चिंतन भगवान श्रीकृष्णांवर स्थिर करू शकतो. श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये 6.47 देखील याला पुष्टी दिली आहे. योगिनाम अपि सर्वेषां मद्गतेनानंतरात्मना, जो दृढ श्रद्धेने अंतःकरणात माझे सदैव चिंतन करतो तोच सर्वश्रेष्ठ योगी होय. कृष्ण भावनामृताचा मूळ उद्देशच हा आहे की संपूर्ण मानव समाजाला या सर्वोच्च अशा कृष्ण भावनेप्रत उन्नत करणे. अशा रीतीने आयुष्याच्या शेवटी केवळ श्रीकृष्णांचेच चिंतन होऊ शकते. पूर्ण आयुष्यात ज्या क्रिया तुम्ही केल्या आहेत तीच भावना मृत्यूसमयी असणार, हे तर स्वाभाविक आहे. मरणासाठी ज्याने चांगली तयारी केली आहे तो खरा बुद्धिमान आणि आपल्या पत्नी मुलांसमवेत अगदी मजेत आसक्ती ठेवून जगणारा केवळ मूर्ख. तेव्हा भ्रमात मनुष्य नेहमी विचार करतो, माझी संपत्ती, माझे सुंदर घर आणि माझे कुटुंब मला नक्की वाचवेल. परंतु हे कोणीही मदत करू शकणार नाहीत. श्रीमद भागवत 2.1.4 सांगते, देहापत्यकलत्रादिष्वात्मसैन्येष्व सत्वपि तेषां प्रमत्वो निधनं पश्यन्नपि न पश्यति. केवळ मूर्खच असा विचार करतो की माझे बलवान शरीर, माझी मुले, सुशील पत्नी आणि माझी संपत्ती मला वाचवेल. रणांगणावरील एका सैनिकाप्रमाणे आपण भौतिक प्रकृतीशी लढत आहोत आणि आपली मुले, पत्नी, संपत्ती, देशबांधव वगैरे आपले सैनिक आहेत. श्रीमद भागवत आपल्याला इशारा देते की रणांगणावर पडणाऱ्या अशा सैनिकांवर विसंबून राहू नका. आपले पिता आजोबा सर्वजण अस्तित्वात होते आणि आता ते अस्तित्वहीन झाले आहेत. त्यांच्याप्रमाणे सर्वांची आणि स्वतःचीही अवस्था तीच होणार आहे हे मनुष्य समजू शकत नाही. तेव्हा कशा प्रकारे तो आपल्या मुलांचे रक्षण करणार आणि त्याची मुले त्याचे रक्षण कसे करणार? अशा प्रकारचे प्रश्न एका भौतिकवादी मनुष्यामध्ये येऊ शकत नाहीत, कारण त्याचे जीवन प्राण्यांप्रमाणे आहार, निद्रा, भय आणि मैथून यामध्ये रमून गेलेले असते.